तर आता आपण झाकण उघडून बघूया. यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता आपली इथं सुकट चटणी तयार आहे. नमस्कार, शिल्पास रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी सुकट चटणी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकट स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि तेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये सुकट भाजून घ्यायची 1 मिनिट. इथे आपली सुकट भाजून तयार आहे. आता हे काढून एका बाउलमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आता इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचे. त्यानंतर लसूण, आता इथे बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. हे आपल्याला 1-2 मिनटं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ बनवेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो पण आपल्याला सॉफ्ट पाण्यामध्ये. टोमॅटो आपला मऊ झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. त्यानंतर लाल तिखट 2 चमचे मी छोट्या चमच्यानं टाकलेला आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ही धुवून घेतलेली सुकट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी मिक्स करायचं यामध्ये. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आपल्याला बारीक गॅसवर. तर आता आपण झाकण उघडून बघूया. यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर.
तुम्ही बघू शकता आपली इथं सुकट चटणी तयार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.